तर ताई, मला काय नाही रे, मी आजही मेलो तरी. पण ही बाई जगणार नाही मी गेल्यावर. ही माय आहे ना, ही माय. आमच्या आईला माय बोलतो आम्ही. ही जोपर्यंत आहे ना, देवाने तोपर्यंत मला ठेवावं. त्यांनी मला एका जागी ठेवावं. मी नाही चाललो तरी चालेल. मी घरात बसून काम करेल, मला माहिती. मी मरणार आहे किंवा मी मरावं. त्याला माहिती होतं. मला जो आजार आहे त्यातनं मी तो एकच शब्द बोलायचा. आईला, की तुझा देवावर विश्वास आहे ना? माझा तुझ्यावर विश्वास आहे. तुझा देव मंदिरात आहे, माझा देव तू आहेस. करेल मग तो देव तुझ्यासाठी काहीतरी करेल चमत्कार. का नाही केलं देवाने चमत्कार? शेवटपर्यंत त्याला अपेक्षा होती चमत्कारावर फक्त आता. कारण सायन्स हारलं होतं. त्याला माहिती होतं सायन्स पुढे हारलोय मी. आता फक्त चमत्कारावर विश्वास ठेवायचा. तुझा देव मंदिरात, माझा देव तू, आईला म्हणायचं. त्या देवाला आई पुढे झुकावं लागतं ना, तर तुझ्या पुढे झुकेल. नाही झुकली. माझी आई 6 महिने झाले आणि 6वा महिना लागलाय या 25 तारखेला. म्हणजे येणाऱ्या 4 तारखेला त्याला 6 महिने होतील. पण चा महिना आता 25 तारखेला आहे. 6 महिने होतील. माझी आई मंदिरात नाही गेली. जी बाई एखादा दिवस सुटायचा. चतुर्थी आहेच, शनिवार आहेच, एकादश आहेच, गुरुवार आहेच. उपवास तिचे उपवास. सोडून दिलं तिने. नाही, मला म्हणते मी देवाला काय मागितलं होतं. तो आजारी पडला म्हणले की माझ्या आईने चप्पल सोडून द्यायची. तो बरा नाही वाटत त्याला, तोपर्यंत मी चप्पलच घालणार नाही. तो जन्मला ना त्यावेळेला माझ्या आजीने 6 महिने त्याचं तोंडच दाखवलं नव्हतं गावातल्या लोकांना, बायकांना. म्हणजे जे फार जवळचे असतील ना, बघायला आले की थोडं फक्त थोडंसच. कारण 4 मुलीनंतर तो झाला होता ना. आईला प्रत्येक मुलीच्या पाठीवर मुलगा व्हायचा आणि तो एक्सपायर व्हायचा. जगत नव्हता. आणि म्हणजे झाल्या एक कधी 5व्या महिन्यात व्हायचा, कधी 7व्या महिन्यात व्हायचा. म्हणजे राहतच नव्हता गर्भ मुलाचा. हा झाला. खूप नवसाने मागून घेतला. कुठं कुठं जात होते त्याच्यासाठी. 15-15, 20-20 किलोमीटर चालत जायची कोणा मंदिरात मध्ये. खूप गुणी होता अहो, खूप. काय गुण सांगू मी तुम्हाला त्याचे. कुठले कुठले गुण सांगू त्याचे तुम्हाला. रक्षाबंधनच्या दिवशी सकाळीच फोन यायचा. कधी येते तू मग? आदल्या दिवशी फोन यायचा. उद्या कुठं जाशील बरं? केस बीस असेल जाऊ नको उद्या कुठं. रक्षाबंधन आहे. हा रे दादा. आज नाही आला फोन त्याचा. जाऊ नको ताई कुठं, आज रक्षाबंधन आहे. कधी येते तू मग? जाईपर्यंत फोन. निघली नाही अजून तू. गेल्या वर्षी मुहूर्त उशिरा होता. म्हटलं येते ना रे, काय करू येऊन? मुहूर्त उशिरा आहे ना. येणार आहे मग काय? म्हटलं तू कामावर असतो रे. आणि मला म्हणतोय मग त्याला काय होतं, मी येतो ना, तू ये. खूप गप्पा आवडायच्या. आणि आमच्या दोघांच्या तर एवढ्या गप्पा चालायच्या ना.
अजूनही जगला असता हो तो. काय ह्या जरांगेचे उपकार म्हणायचे. जरांगेच्या कार्यकर्त्यांनी जे एडिट केले माझे व्हिडिओ, फोटो, ज्या गलिच्छ शिव्या आणि तो बेडवर होता त्यावेळेला. ते बघितलं आणि त्याला अटॅकच आला. इतक्या लवकर डॉक्टर म्हटले ते अजूनही ठीक आहे. कारण त्याची विल पॉवर फार स्ट्रॉंग होती. डॉक्टर म्हणायचे सांगताच येत नाही त्याचं. कारण त्याला ज्यावेळेला झाला होता त्याचं, त्यावेळेला तो 4थ्या स्टेजला गेलेला होता. तेव्हाच डॉक्टर म्हटले होते 2-3 महिने फक्त. पण त्याच्यानंतर तो 2.5 वर्ष राहिला. त्याच महिन्यात असं काय झालं? त्याच महिन्यात असं काय झालं अचानक? आणि काय सांगते मी की काम करत होता पोरगा. त्याचं पेमेंट ज्या दिवशी डेट झाली ना त्याची, त्या दिवशी त्याचं पेमेंट जमा झालेलं आहे त्याच्या अकाउंटला. मला फोन केला, ताई भीती वाटायला लागली रे, मी बेडवर आहे. हे लोक मारून टाकतील तुला, तू शरद पवार चांगला नाही. मारून टाकेल, लेकरांना कोण नाही ताई तुझ्याशिवाय, नको ना ग करू ये. म्हटलं तुझा विश्वास आहे ना रे माझ्यावर? तू मला आतापर्यंत कधीच थांबवलं नाही दादा. मी चुकीची आहे का मला सांग. नाही म्हटलं तू चुकीची नाहीये, तुझं बरोबर आहे. मलाही कळतं हे चाललंय सगळं नाटक आहे. पण समोर करोडो आहेत, करोडो. तू एकटी आहेस ग. चिरडून टाकतील तुला गाडी खाली एखाद्या. लेकरांचा विचार करता येईल. मी बेडवर आहे. तिसऱ्या दिवशी ज्या वेळेला जास्त प्रमाणामध्ये माझ्या लेकींचा आणि माझा फोटो व्हायरल केला का, बस आई म्हटली तो त्याने रात्री बघितला. बघितला आणि रडत होता तो. भलं नाही होणार जरांगेचं. तो असा बेकार मरेल, तो मला सांगते. तो चांगला नाही, बेकार मरेल तो. चांगला नाही. गेल्या वर्षी मी सपोर्ट करत होते मी त्याला जरांगेला, तेव्हाही मला म्हणत होतं तू नको सपोर्ट करू. कारण मला माहितीये तू उद्या विरोध करणार आहे ताई याचा. कारण याचं काम नाहीये, बरोबर नाहीये. म्हटलं दादा जाऊ दे रे, पण समाजाला कुठेतरी न्याय मिळेल. कसा मिळेल ताई? कसा मिळेल? माझ्यापेक्षा जास्त तुला माहितीये काय ते. नाही भेटू शकत. तू नको, तू विरोधही करू नको, सपोर्टही करू नको मला म्हणत होता. खूप काही गोष्टी त्याला अगोदरच कळायच्या, समोर होण्याच्या अगोदरच. मला एकटीलाच फार गुदमरल्यासारखं झालं. मला थोडा वेळ तुमच्याशी बोलते सगळ्यांशी. मस्ती चालू होती गेल्या वर्षी या वेळेला. तो क्षण परत आणावा माझ्या आयुष्यात. थोडासा दिसावा तो कुठेतरी मला. नाही दिसत तो. स्वप्नातही येत नाही बिचारा कधी. नाही दिसत. नाही रजा घेते. सर्व बहिणींना एकच विनंती आहे, भाऊ आहे त्याला जपा. आणि सर्व भावांनाही एकच विनंती करा की बहिणीला काय नको असतं रे, असतं म्हणू शकतं तिच्याशी गोड बोला. काय नको असतं तिला तुमच्याकडे. हे नातच फार वेगळे, भावा बहिणीचं याला तोडच नाहीये जगामध्ये. या नात्याला तोडच नाही. रताने. हा आणि पुन्हा एकदा सांगते, हो
माफ करा मला, की मला माहिती आहे तुमच्यासारखे लाखो भाऊ माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मला काळजी नाहीये. पण एक म्हणजे लेकरासारखं मी त्याला सांभाळलं होतं आणि असं वाटतं जसं काही ओढून नेलाय माझ्याकडून देवाने त्याला. हे फार मनाला चटका लावून गेलाय माझ्या. माफ करा मला. तुम्ही सगळे भाऊ माझ्या मागे आहातच. त्याच्याबद्दल अजिबात शंकाच नाही आहे. आणि हां, स्पेशली दादू माफ कर मला. मी तुझा फोन नाही उचलला असता 2-3 वेळा कॉल माझ्यात हिंमतच नाहीये फोन उचलायची दादू. तुझा फोन नाही उचलू शकत. मी उद्या तुला कॉल करेल बेटा. तू 2-3 वेळा मला बोलण्यासाठी आज कॉल केला. मी कट केली तुझी. दुसरं एक अशी की माझे मानलेले भाऊ आहेत चाकणमध्ये. जवळ-जवळ 10 वर्ष झाले ते माझ्याकडनं राखी बांधून घेतात. सकाळी बाहेर होते मी त्यांना सांगितलं 1-2 दिवसांनी जाईल त्यांना राखी बांधायला. कारण ते माझ्याशिवाय कोणाकडनंच राखी बांधत नाही. त्यांचाही फोन आला.